पुण्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात एसटी कामगार आक्रमक झाले। सदावर्तेंच्या विरोधात एसटी कामगार यांनी मोर्चा काढल्याची माहिती मोर्चा काढणार असल्याचं कळत आहे। तर एसटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटकेची मागणी या कामगारांकडून केली जाते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, गुणरत्न सदावर्ते जे एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या वेळेला त्यांच्या मदतीसाठी धावून आलेले होते आणि त्याचबरोबर मविया सरकारच्या काळामध्ये एसटी कामगारांचे प्रश्न ते समोर आणत होते आणि एसटी कामगारांनी त्यांना एसटी बँकेवर निवडून सुद्धा दिलेलं होतं। मात्र आता एसटी कामगारच गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये भूमिका घेताना दिसून येत आहेत। सदावर्ते यांच्या विरोधामध्ये एसटी कामगार मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर येते। तर एसटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटकेची मागणी केली जाते। ज्या बँकेवर एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना निवडून दिले तिथं सदावर्ते दाम्पत्यानं भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार करण्यात आला आहे। त्या प्रकरणामध्ये अटक करा सदावर्तेंना अशी मागणी या कामगारांकडून केली जाते। गेली 70 वर्ष नंबर 1 ची असणारी पगारदार बँक म्हणजे आपली एसटी कोऑपरेटिव्ह बँक, या बँकेचं वाटोळ करण्याचं काम सदावर्ते आणि त्यांच्या पॅनलने केलेलं आहे। भ्रष्टाचाराचा अक्षरशः कळस गाठलेला आहे, बेकायदेशीर भरती केलेली आहे आणि म्हणून सदावर्ते पती पत्नी सह त्या संचालक मंडळाला अटक केली पाहिजे। राज्यातल्या एसटी कामगारांच्या सर्व संघटना एकवटलेल्या आहेत। पुणे येथील कोऑपरेटिव्ह कमिशनरच्या कार्यालयावरती आम्ही आक्रोश मोर्चा आयोजित केलेला असून या मोर्चामध्ये ज्या काही प्रकारचा भ्रष्टाचार या बँकेमध्ये झालाय, या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, हे संचालक मंडळ बरखास्त झालं पाहिजे आणि दोषी असणाऱ्या संचालकांना आणि सदावर्ते कंपनीला अटक झाली पाहिजे, अशी मागणी राज्यातील बहुसंख्य कर्मचारी करणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।